बुलढाणा न्यायालयाच्या इमारतीला जवळपास 115 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ह्या इमारतीचं पुनर्निर्माणाचं काम सुरू होणार आहे। यासाठी याचं उद्घाटन करण्यासाठी देशाचे न्यायाधीश जे आहेत ते या उद्घाटनासाठी येणार आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता, ही इमारत आहे। या इमारतीला जवळपास 115 वर्ष पूर्ण झालेले आहेत। 1908 मध्ये ही इमारत या ठिकाणी उभारण्यात आली होती आणि तिला आता 115 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या इमारतीसाठी पुनर्निर्माणाचं काम जे आहे वकील संघाच्या वतीनं सातत्यानं त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यामुळं आता या इमारतीचा कायापालट होणार आहे आणि या ठिकाणी 7 मजली इमारत जी आहे अशी सुसज्ज इमारत या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। 2 वर्षाचा कालावधी या इमारतीच्या बांधकामासाठी लागणार असून या इमारतीच्या उद्घाटनासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांच्या शुभ हस्ते कोनशिलाचा समारंभ या ठिकाणी पार पडणार आहे। या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री प्रसन्न वराळे हे देखील उपस्थित राहणार आहेत। त्यांच्यासोबतच या कोर्टाचे जवळपास 250 कर्मचारी आणि विविध हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे जज देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। हा कार्यक्रम या परिसरातच पार पडणार आहे। यानंतर बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिर येथे या कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर कायदेशीर जनजागृतीपर कार्यक्रमाचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। वकील संघाच्या वतीनं हा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आणि जनजागृती केली जाणार आहे। यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।